आता वसाहत मोठी असल्यामुळे एक पेटीत ती बसत नाही वसाहत पूर्ण, तर आम्ही त्या 2 पेट्या बनवायला लावलेल्या आहेत, जे एक ह्याचं डिवायडेशन करायला लावलेलं आहे. कारण हे पूर्ण पेटी भरलेली आहे आणि बाजूने ते अजून माश्या किती बसलेल्या आहेत ना, माश्या पण चावत आहेत हातावरती. हे बघा. थोडेसे मासे टाकू. हा टाक ना थोडं. मासे चावले हा डंख राहतो, हा डंख काढून टाकायचा. मासे किती आहे? अजून इकडे एवढ्या प्रेम आहेत, पोळ्या आहेत. ठीक आहे, ठीक आहे ना पहिले. ठीक आहे. त्याच्याने आपल्या 2 पेट्या तयार झालेल्या आहेत. पंकजला आता माशात चावल्या तरी काही प्रॉब्लेम होत नाही, ते सुजत नाही. हा ह्या डब्बीमध्ये आम्ही क्वीन बंद करून ठेवतो, त्यामुळे मासे इथे किती बसलेले आहेत. या पेटीवर मी झाकण ठेवलेलं आहे, कारण आपले रुमाल ठेवलेला आहे. आता झाकण लावायचं आहे ना, तर ह्या माश्या ह्याच्या पट्टीवरती येतात ना, मग त्या झाकणाच्या ह्याच्यामध्ये चिमतात. म्हणून मग आम्ही हे रुमाल ठेवला आहे. हे रुमाल ज्यावेळी असं खेचू त्याच्यावेळी लगेच आम्ही हे झाकण लावून घेतो. त्याच्यात सहजासहजी माश्या जास्त चिमत नाही. 1-2 मासे चिरडले जात असतील. हा थोडेफार माश्या हे होतात, पण जास्त नाही होत. 2-3 एक पेटीचं झाकण लावलं आहे. आता या दुसऱ्या पेटीचं झाकण लावून घेतो. याचं रुमाल खेचायचं आणि मग झाकण लावायचं. आणि हे गेट उलटं लावलेलं आहे, म्हणजे ह्याच्यातून माशा वगैरे बाहेर न निघणार. म्हणजे त्या माश्या सध्या तरी पेटीच्या मध्येच राहते. हे आजचं काम आमचं एक वसाहत पकडून दिलेली आहे आम्ही. इकडे आम्ही इथून हे पुळं काढलेलं होतं. इकडे पण आता बऱ्याचशा माश्या इकडे पण आहेत, तर मग इकडे आम्ही आता ती एक पेटी इकडे आणून ठेवणार.